नमस्कार मित्रांनो, मी आरुष वाघमारे, दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स लातूरचा विद्यार्थी. मी सध्या बीकॉम सेकंड इयर डिव्हिजन ए या वर्गामध्ये शिकत आहे. चला तर मग आपण जाणून घेऊ नेमकं काय आहे या पुस्तकामध्ये. आज मी तुम्हाला अतिशय प्रेरणादायी आणि विचार करायला लावणाऱ्या पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे. इलॉन मस्क हे पुस्तक एका अशा व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे ज्याने स्वप्ने पाहिली, मोठी जोखीम घेतली आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर जगात वेगळी ओळख निर्माण केली. एलन मस्क हे नाव आज तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, इलेक्ट्रिक कार आणि नवकल्पना याचं प्रतीक बनलं आहे. या पुस्तकातून आपल्याला एका यशस्वी व्यक्तीची कहाणी कळत नाही, तर कठोर परिश्रम, जिद्द, अपयशातून मिळण्याची वृत्ती आणि मोठे विचार करण्याची सवय यांचं महत्त्वही समजतं. एलन मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची, तंत्रज्ञानाची आणि संगणकाची खूप आवड होती. इतर मुले जसं खेळण्यात वेळ घालवायची, तसेच एलन मस्क वेगवेगळ्या कल्पनांमध्ये, पुस्तकांमध्ये आणि तंत्रज्ञानाच्या जगात रमायचे. त्यांच्या बालपणीची गोष्ट आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. मोठे यश मिळवण्यासाठी सुरुवात मोठीच असावी लागते असं नाही. जिज्ञासा, अभ्यास आणि सातत्य असेल तर कुठूनही सुरुवात करून पुढे जाता येते. एलन मस्क यांनी आपल्या शिक्षणातून आणि स्वतःच्या अभ्यासातून खूप काही शिकून घेतलं. त्यांना नेहमीच साध्या गोष्टींपेक्षा मोठ्या गोष्टी सोडवण्यात आणि समस्या सोडवण्यात खूप रस होता. पृथ्वीवरील समस्या, ऊर्जेची गरज, भविष्यातील वाहतूक आणि अवकाशातील शक्यता या सर्व गोष्टी त्यांच्या विचारांमध्ये सतत असायच्या. हे पुस्तक वाचताना असे जाणवते की एलन मस्क यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची दृष्टी. ते फक्त आजचा विचार करत नाहीत, तर पुढील 20 ते 50 वर्षांचा विचार करतात. एलॉन मस्क यांच्या आयुष्यातील सर्वात प्रसिद्ध कामांपैकी 2 म्हणजे स्पेसएक्स आणि टेस्ला. स्पेसएक्सच्या माध्यमातून त्यांनी अंतराळ प्रवास स्वस्त आणि शक्य करण्याचा प्रयत्न केला, तर टेस्लाच्या माध्यमातून त्यांनी इलेक्ट्रिक गाड्यांना नवे जीवन दिले. सुरुवातीला खूप लोकांनी त्यांच्यावर संशय घेतला, पण त्यांनी हार मानली नाही. अपयश आले, अडचणी आल्या, नुकसान झालं, तरीही त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. यावरून आपल्याला कळतं की यश मिळवण्यापूर्वी अनेक वेळा अपयश येऊ शकतं, पण महत्त्वाचं म्हणजे थांबायचं नाही. मस्क यांच्या आयुष्यात यश जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच अपयशही महत्त्वाचं आहे. त्यांनी अनेक वेळा आर्थिक संकट, अडचणी आणि व्यावसायिक धक्के सहन केले, पण प्रत्येक वेळी ते कोसळले नाहीत, तर उलट आणखी मजबूत झाले. ही गोष्ट आपल्याला शिकवते की अपयश म्हणजे शेवट नसतो, तर पुढच्या यशाची सुरुवात असते. यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे धाडसाने निर्णय घेण्याची क्षमता. जेव्हा इतर लोक अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना हात लावायला घाबरतात, तेव्हा एलन मस्क पुढे येतात. त्यांनी अशा क्षेत्रात काम केलं जिथे धोका, खर्च व अनिश्चितता खूप होती, परंतु ते मागे हटण्याऐवजी त्यांनी पुढे जाणे स्वीकारले. या पुस्तकात सतत जाणवते की एलन मस्क यांचा विचार नेहमी भविष्यावरच केंद्रित आहे. स्पेसएक्स, न्यूरालिंक, टेस्ला या प्रकल्पांमधून आणि त्यांच्या इतर प्रकल्पांमधून त्यांनी तंत्रज्ञानाच्या मर्यादा ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यातून दिसतं की नवीन काहीतरी घडवण्याची केवळ कल्पना पुरेशी नाही, तर त्यासाठी मेहनत, प्रयोग, दीर्घकाळ लागणारी चिकाटी असावी. एलन मस्क यांनी केलेल्या कामाचा परिणाम केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नाही. इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार, अंतराळ प्रवासाची नवी दिशा आणि भविष्यातील तंत्रज्ञानाबद्दलची चर्चा या सगळ्यावर त्यांच्या कामाचा प्रभाव दिसतो. त्यामुळे हे पुस्तक वाचताना केवळ एक व्यक्ती नाही, तर विचार करणारी एक विचारसरणी समजते. या पुस्तकातून मला अनेक महत्त्वाचे धडे मिळाले. पहिला धडा म्हणजे स्वप्ने मोठे असावीत. दुसरा धडा म्हणजे अपयशाला घाबरायचं नाही. तिसरा धडा म्हणजे कठोर मेहनत आणि सातत्य. चौथा धडा म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची तयारी. आणि 5वा धडा म्हणजे जग बदलण्याची इच्छा ठेवली तर स्वतःही बदलावे लागते. एलन मस्क यांच्या जीवनात धाडस, वेग, कल्पकता आणि वेगळा विचार करण्याची क्षमता खूप महत्त्वाची आहे. मला हे पुस्तक खूप आवडलं, कारण ते फक्त एका श्रीमंत व्यक्तीची गोष्ट नाही, तर एका अशा व्यक्तीची गोष्ट आहे ज्याने सतत भविष्याचा विचार केला. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला अशी प्रेरणा मिळते की आपणही आपल्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी मोठं करू शकतो. या पुस्तकाची भाषा आणि मांडणी ही समजायला खूप सोपी आहे. त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही, तर प्रत्येक प्रकरणातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं.
शेवटी असे म्हणेन की एलॉन मस्क हे पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने वाचावं असं आहे, कारण ते आपल्याला फक्त यशाची गोष्ट सांगत नाही, तर यशामागची मेहनत, संघर्ष, जिद्द, चिकाटी देखील शिकवतं. हे पुस्तक सांगतं की जर तुमच्याकडे मोठे स्वप्न, मजबूत जिद्द आणि सतत पुढे जाण्याची तयारी असेल तर तुम्हीही तुमचे मोठे स्थान निर्माण करू शकता.